आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। वांगचूक यांचं उपोषण सोडवण्याचं श्रेय सरकारला घ्यायचं होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि शहा घाबरलेत अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केली आहे। लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला, अशा अनेक मुलींनी त्याग केला। त्यांच्यापैकी एकाला घेऊन हे उपोषण सोडता आलं असतं, पण सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं। अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत। संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का? काही देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, महाकाय त्याच्या पाय चेपत होता का? का तर काही जादूमंत बंगाची जादू त्याच्यावर करत होता? काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे। सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे। जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती। त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल। आता संजय राऊतांचं मत आहे, त्यांना काही करून कसं विध्वंसक होईल देशामध्ये, कशी अराजकता माजेल, कसा गोंधळ निर्माण होईल हेच त्यांना बघायचं असतं। ते त्यांचं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे। त्यांच्या म्हणण्यावर काही वाकचुकांनी उपोषण केलेलं नव्हतं आणि ते सोडणार नाहीत। त्यांनी अतिशय योग्य निर्णय केलेला